खात्री नसते हो दुसऱ्या वेळी मित्रांनो. चला हाय तिथंच आहे आणि ते क्लीन केलाय सख्या आज चांगलं. हा इकडे इकडे येतो. हॅलो काय ये. मला जागा नाही. त्या पपया कोणी टाकलं रे? ती आता ते माणसांनी तोडताना पडले. ती तोडू का काय? त्या बिळाच्यात हा बघा आणि ती दुसरीच होती अडी चप्पल नाही का म्हणजे पायात माझा हात यातला जाणार नाही. हा मित्रांनो मन व्यवस्थित आलेला साप गेल्या वेळी एक साप पकडलेला होता आणि हा दुसरा साप आहे धामण साप. आणि मॅटिंग स्प्रेड असल्यामुळं असे साप मानवी वस्तीत येतात आणि ते पकडणं प्रत्येक सर्पमित्राचं काम आहे आणि छान आणि सुंदर. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की हे साप काहीही करत नाहीत मागे सर, काहीही हे साप करत नाहीत, फक्त यांची भीती राहते आणि एकमेव भीतीपोटी असे मानवी वस्तीत आलेले साप पकडावे लागतात. आणि मित्रांनो हा साप काहीही शेतकऱ्यांना करत नाही, उंदरं खाऊन मदत करणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी पण या भीतीपोटी साप दुसराही पकडायला लागलेला आहे. त्या जागेला क्लीन केलं, त्याच जागेला साप सापडलेला होता. घर मालकाचं नाव काय हो ताई? सांगितलं ताई काय नाव? दिगंबर डुबुले. दिगंबर डुबुले म्हणून आहेत. त्यांच्या मानवी वस्तीच्या घराच्या जवळच क्लीन जागा असल्यामुळं हा धामण साप होता. याला रॅट स्नेक नावाने ओळखतात. शेपटी याची जाळीदार असते. हा गाई म्हशींचं दूध पितोय पाय बांधून. हा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे आणि मोठा होतोय. हा भारतातला पळणाऱ्या सापापैकी रॅट स्नेक हा जबरदस्त पळणार आहे. ताई त्याला पिशवी आणा, पिशवी वायरची द्या, ठिक्कर राहून दे. आणि हा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवलेला आहे. पिवळा त्याचा कलर येतोय, 4 कलरमध्ये साप येतात आणि दिसतंय का? व्हिडिओ क्लिअर आहे. आणि थोड्याच दिवसात असे साप नष्ट होतात. त्यामुळे या सापांच्या विषयी जो काही गैरसमज आहे मित्रांनो तो निघणं गरजेचं आहे. सर्पमित्र या नात्यानं मानवी वस्तीत आलेला साप सुरक्षित पकडून त्याच्या अधिवासात सोडणं हे प्रत्येक सर्पमित्राचं काम आहे. आणि याला सुरक्षित पकडून जंगलात सोडला जातोय. आणि याच्याविषयी भरपूर असे गैरसमज आहेत लोकांचे. दिसायला पिवळा, जाड जोड, मोठा, छान आणि सुंदर हा साप आहे. पिशवी आणा भैया, पिशवी वायराची घ्या भैया, ती पिशवी आणा. लांबडा किती धरणार? फोटो काढणार आहे का? भरपूर लांबडा. नमस्ते सर. धामण रॅट स्नेक काल परवा एक धरला या जागेला तिथं आणि आज हा तोंड काढायला. म्हणजे आता यांचा मॅटिंग स्प्रेड सुरू आहे ना. टेम्परेचर कमी आलं हवेतलं की तो बाहेर निघतोय. काल तर एक साप मॅटिंग मध्ये मेला, डेड झाला. म्हणजे त्यांच्या संग अशी मॅटिंग होऊन मग आता साप बाहेर पडालेत ना. आता यांना मी काल परवा समजावून सांगून गेलो धामण असला तर असून दे, तरीही त्यांनी आज रिक्वेस्ट करून मला बोलवलं. काल का परवा दिवशी? परवा संध्याकाळी. परवा दिवशी संध्याकाळी मुलं असते ती त्यामुळे सापाच्या जातीबद्दल माहिती लोकांना काय घाबरतात. काल परवा सेम धामण माझ्या गाडीच्या आडवा आला. मी गाडी अंगावरून जाऊन म्हणून थांबवलं आणि सरळ गाडी खाली आला. बघा ना सर, मी काय जादूगर आहे का साप पकडायला का गारुडे? पण व्यवस्थित रित्या सापातली माहिती असेल तर टेन्शन नाही, अजिबात टेन्शन नाही.
आणि मित्रांनो हा बिनविषारी सर्प येतोय मानवस्थित आल्यामुळे याला रेस्क्यू केलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवलं हे जे बांधलं जातं आहे सापाचं हे चुकीचं आहेत, गैरसमज आहेत की बांधतो याचं भक्ष पकडण्यासाठी किंवा झाडावरून जाण्यासाठी फांदीला अशी गाठ मारतोय आणि तो आवळतोय म्हणतात, हे चुकीचं आहे. एवढा आवळत नाही, बघा किती आवळला नाही आहे ना, हे चुकीचे गैरसमज आहेत लोकांचे आणि हे गैरसमज निघणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो याला याच्या आदिवासात सोडलं जाईल. साप वाचवा, निसर्ग वाचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. कर्कट बाई कुठं जाऊ?